नमस्कार, मी ओंकार थोपर्यंत तुम्ही पाहत आहात झगझगती मुंबई, अर्थात जनतेच्या न्यायासाठी लढणारं वृत्तपत्र व वृत्तवाहिनी. मित्रांनो, मी सध्या आहे वाशी येथील विष्णुदास भावे या नाट्यगृहात आणि या नाट्यगृहात दुसरं वर्ष आहे शिवतुतारी प्रतिष्ठानाचा एक भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा. अर्थात या कार्यक्रमाचं नाव आहे शिवबा माझं छत्रपती झालं. नमस्कार. आणि मी या कार्यक्रमाचे शिवतुतारी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र पाटील सर माझ्यासोबत आहेत. सर, या हा कार्यक्रम दुसरं वर्ष आहे. या कार्यक्रमाबद्दल काय सांगा? ह्या कार्यक्रमाबद्दल सांगणार तरी काय, जे जनातलं आहे, मनातलं आहे, जे लोकांच्या ध्यानातलं आहे ते जनतेपर्यंत, शिवप्रेमींपर्यंत पोहोचवावं. मराठी माणूस राजा बनू शकतो. मराठी माणूस राजा झाला, त्यांच्या जन्माचा उत्सव नव्हे तर महोत्सव व्हायला पाहिजे, हा मनामध्ये आशावाद ठेवून ही नवी मुंबईतली जी काही जनता आहे, शिवप्रेमी आहेत, त्यांचं या ठिकाणी फार मोठं योगदान आहे. आणि आजचे वक्ते आदरणीय धर्माधिकारी साहेब यांना पण हाच विषय आपण दिला आहे की आपण आपल्या क्षेत्रातलं छत्रपती कसं बनावं हे आम्हा तरुणांना सांगा. महाराज आपल्याला डोक्यात घ्यायचे आहेत, डोक्यावर नंतर. आधी महाराज वाचायचे आहेत आणि नंतर मग त्या ठिकाणी नाचायचं आहे, हा आशावाद आहे. दुसरं काय, गेल्या कित्येक दिवसांपासून या कार्यक्रमाची तयारी मोठ्या प्रमाणात होत होती आणि हा कार्यक्रम आता साक्षात होतो आहे आतमध्ये. आणि एक कार्यक्रमाचा आणि या शिवतुतारी प्रतिष्ठानाचा संस्थापक अध्यक्ष म्हणून काय भरून येतं. आपल्याकडे धन नाही, पण कणकण जमून मनमन काम करणारी माणसं आहेत. आणि हा जो कार्यक्रम आहे तो प्रत्येक शिवभक्ताचा कार्यक्रम आहे. एक रुपया, 100 रुपये, रिक्षावाल्यापासून तर हमाल, माथाडी, APMC मार्केट, माझे शिक्षक, माझे विद्यार्थी, आजी माझी. आणि हा त्यांचा कार्यक्रम आहे. आणि हा कार्यक्रम महाराजांच्या विचारापर्यंत जाण्यासाठी तरुणांना आम्ही सांगत असतो. आणि म्हणून आजची भावना शब्दामध्ये व्यक्त करत असताना शिवाजी म्हणजे अर्थात शिका, वाचा आणि जिंका हे आम्हाला पोचवण्यासाठी मला वाटतं आजचे वक्ते खूप त्याला योग्य आहेत. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकमय प्रेक्षकांना काय संदेश द्याल? आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना सांगू तरी काय, त्यांना एकच सांगेल की बाबा रे, महाराजांनी एवढं काही करून गेलं ना, कुठे नाव नाही गाव नाही करून गेले नाहीत. नाहक तुम्ही कुठेतरी काहीतरी घेतात आणि स्वतःचा नावाचा शिक्का मारून जातात. माणसाने कामातनं जगावं, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, ह्या अर्थाने महाराज करून गेलेले आहेत. विनंती आहे, महाराजांचा विचार मनामध्ये ठेवा. प्रश्न समोर असेल, डोक्यामध्ये महाराजांना, हृदयात महाराजांना, महाराज उत्तर देतील. शिवराज्याभिषेक सोहळा शिवतुतारी प्रतिष्ठान नवी मुंबई आयोजित हा वर्ष दुसरा आहे. आणि काही नामांकित विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. त्यामध्येच आज एक पुरस्कार निकम मॅडम यांना दिला जातो आहे. काय सांगाल पुरस्काराबद्दल? नमस्कार, मी शीतल निकम. शिवतुतारी संस्थेतर्फे नवी मुंबईतर्फे मला हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळत आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त हा पुरस्कार आहे. शिवसंस्कार घराघरात पोहोचवण्याचं काम शिवतुतारी फाउंडेशन करत आहे. आणि मा जिजाऊ साहेबांचे संस्कार ह्या युवा पिढीला त्यांनी जसं छत्रपतींना घडवलं त्याच पद्धतीने सर्व घरातून तरुणांना तसे संस्कार व्हावे. न्याय, नीती आणि स्त्रियांबद्दलचा सन्मान करून हे भारत, ही पुण्यभूमी भारत समृद्ध, संपन्न आणि प्रगतीच्या दिशेने त्यांनी वाटचाल करावी, या दृष्टीने हा कार्यक्रम आहे. कविता आहे, मला त्याच्याशी एक एक ओळ असा अंगावर सरसरून काटा आणते आणि जगायला बळ देते. कारण पहिल्याच कडव्यातली ओळ आहे की शिवराज्याभिषेक झाला म्हणजे काय झालं. कवीच्या प्रतिभेने केलेलं वर्णन आहे, काळोखाचे तट कोसळणे. त्या आधीची 350 वर्ष हे वर्णन बाबासाहेब पुरंदरेंनी केले की हा सह्याद्री लाथाखात उभा होता. पण 350 वर्ष लाथाबुक्क्यांचे प्रहार सहन करीत असलेला सह्याद्रीचा स्तंभ कडाडला
आणि त्यातून हजार हातांचे, हजार नखांचे नरसिंह प्रकटले शिवराय, असं ते गाणं चाललं होतं पुढचं. काळोखाचे तट कोसळले. त्याच कवितेचं दुसरं वर्णन आहे, शिवप्रभूंची नजर फिरे अन उठे मनुख सारा. अशी होते. गलित गात्र पडलेल्या देशाला, पिचलेल्या टाचेखाली चिरडलेल्या अशी शिवाजी महाराजांची नजर फिरली आणि काल परवापर्यंत जे गप अन्याय अत्याचार सहन करत कसे दिवस काढत होते, बघता बघता त्यांच्यातला पराक्रम जागा झाला आणि तो पुढच्या 100 वर्षांमध्ये पार अटकेपार पोचला. राजे राजे इथं आता कुणाशी सुखाचे 2 घास मिळत नाहीत. महाराज महाराज आता इथं कुणाशी सुखाचे 2 घास मिळत नाहीत. अहो, ज्याने स्वराज्य निर्माण केलंय त्यांच्याही नशिबात काय ठेवून ठेवलंय तेच कळत नाही. कोणीतरी दुबईचा एक माणूस कळ फिरवावी तशी कळ फिरवतोय आणि लाखो मुंबईकरांचे जीव घेऊन जातोय. याला पकडा त्याला धरा, याला पकडा त्याला धरा असे सर्वजण ओरडतात, पण खरोखर जे मेलेत ना साहेब त्यांच्यासाठी कोणीच अश्रू ढाळत नाही. महाराज तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्यात अहो राज्य कुणाचं आहे तेच कळत नाही. दादा, शिकली सवरलेली पोरं नोकऱ्यांसाठी वनवाट मिळतायत. ज्या आई बापाने शिकवलं त्यांच्यावरच तनफन करतायत. 1760 होय 1760 तारक उजळून सुद्धा साधी वशिल्याची चिठ्ठी मिळत नाही. महाराज अहो, तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्यात राज्य कुणाचं आहे तेच कळत नाही. ताई, इथं शेतकरी माल पिकवतोय मार्केटला घेऊन जातोय. इथं शेतकरी माल पिकवतो मार्केटला घेऊन जातोय. कधी लागताच शकता नाही तर स्वतःला विकून येतोय. आकाशाकडे डोळे, होय आकाशाकडे डोळे, धरतीवर अंगण. अरे कुठल्याच सरकारच्या सबसिडीनं त्याचं घर उजळत नाही. महाराज अहो, तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्यात राज्य कुणाचं आहे तेच कळत नाही. शीतलताई, इथं महिलांवर अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत. काही महिला तर अतिप्रसंग झाला म्हणून ओरडत आहेत. अंगणापासून मासघरापर्यंत तरी सुद्धा कधीच त्यांची धाव कमी होत नाही. असं असून सुद्धा राजे साध्वींच्या डोळ्यातले अश्रू कधी थांबत नाही. राजे तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्यात राज्य कुणाचं तेच कळत नाही. इथं प्रत्येकाचे दरबार झाले, गटागटांचे सरदार झाले. कुणाच्या भावना भडकतात, कुणाच्या भावना सनकतात. इथं प्रत्येकाचे दरबार झाले, गटागटांचे सरदार झाले. कुणाच्या भावना भडकतात, कुणाच्या भावना सनकतात. अरे पण शेजारी बसलेल्यांची मनं मात्र काचेसारखी तडकतात. दंगलीत जळून जातात सर्वसामान्य माणसं आणि राष्ट्रही. अरे पण ज्याने दंगल घडवले ते कधी जळत नाहीत. महाराज अहो, तुम्ही निर्माण केलेल्या स्वराज्यात राज्य कुणाचं आहे तेच कळत नाही. छत्रपती शिवाजी महाराज